नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. तर आपण ज्याची वाट बघत होतो ती महाज्योती, सारथी, टार्टी, बारसी ची काय आन्सर की आलेली आहे. ओके, सो आपली आन्सर की आपण कशी बघायची, त्याला आपण रिस्पॉन्स शीट म्हणतो. ही कशी डाउनलोड करायची? डाउनलोड तर होत नाही, पण आपण आपले मार्क्स चेक करू शकतो. ओके, तर सुरुवातीला काय तुम्ही करा, तर बार्टी गुगलवरती जा आणि काय barty.in, ठीक आहे, काय barty.in या वेबसाईटला भेट द्या. याच्यावरती barty.in लिहिल्यानंतर मग तुमच्या समोर एक मिनिट अशा प्रकारे एक इंटरफेस खुलेल. ओके, अशा प्रकारे काय एक इंटरफेस खुलेल. त्यानंतर तुमचं चेक करून घ्या तुम्ही कोणती एक्झाम दिली आहे. टार्टीची दिली असेल तर टार्टीवरती क्लिक करा. आरटी वाल्यांनी आरटी वरती क्लिक करा. सारथीवाल्यांनी सारथीवरती क्लिक करा आणि महाज्योतीवाल्यांनी काय महाज्योतीवर, आणि खाली काय बार्टी दिलाय तर त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर काय होईल, तर अशा प्रकारे इंटरफेस खुलेल. ओके, मग काय तुमचं टार्टी असेल तर टार्टीवरती क्लिक करा, TRTI वर. आरटी असेल तर आरटी वरती क्लिक करा. सारथी असेल तर सारथीवरती क्लिक करा. महाज्योती असेल तर महाज्योतीवर क्लिक करा आणि बार्टी असेल तर बार्टीवरती क्लिक करा. ठीक आहे, त्यानंतर काय कोणता इंटरफेस खुलेल, तर त्यानंतर काय तर तुमचं लॉग इन आणि हे रजिस्ट्रेशन. ओके, सो इथं तुम्ही क्लिक करा कुठे, लॉग इन वरती क्लिक करा. दोनदा क्लिक करा याच्यावरती. ठीक आहे, पहिल्यांदा एक इंटरफेस खुलेल, त्याच्यानंतर लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर मग काय तुमचं ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकावं लागेल. ओके, इथं काय ईमेल आयडी आणि पासवर्ड. ओके, त्याच्यानंतर काय तुम्ही साइन अप करा. साइन अप केल्यानंतर काय तर मग अशा प्रकारे तुमचं काय आयडी खुलेल. ओके, काय तुमची आयडी खुलेल. ओके, त्यानंतर मग काय इथं रिस्पॉन्स शीट जे लिहून दिसत आहे, कुठं रिस्पॉन्स शीटवर तुम्ही क्लिक करा. ओके, तुमचं महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस असेल तर इथं रिस्पॉन्स शीटवर क्लिक करा. त्याच्यानंतर राज्यसेवा असेल तर इथे क्लिक करा. त्याच्यानंतर UPSC असेल तर इथे क्लिक करा. त्याच्यानंतर काय तुमचं ग्रुप बी आणि ग्रुप सी असेल, ग्रुप बी आणि ग्रुप सी तर इथे क्लिक करा रिस्पॉन्स शीटवरती. आणि त्यानंतर काय तर तुमचं स्टाफ सिलेक्शन कमिशन इथे क्लिक करा. जर तुम्ही पोलीस भरती दिली असाल त्याच्यानंतर मग काय तुमचं बँकिंग दिले असाल त्याच्या सुद्धा काय लिंक खुललेल्या आहेत. ओके, सो रिस्पॉन्स शीटवर गेल्यानंतर काय तुम्हाला रिस्पॉन्स शीट गेल्यावर तुमची काय आयडी खुलेल. ठीक आहे, तिथं ऑलवेज सुरुवातीला काय ऑलवेज काय तर लिहून येईल. ठीक आहे, त्या ऑलवेज वरती तुम्ही क्लिक करा. ओके, ऑलवेज ओपन वगैरे असं काय तर लिहून येईल, त्याच्यावरती क्लिक करा. एकदा तुम्ही क्लिक केलं तर त्याच्यानंतर ते काय आपोआपच ऑटोमॅटिकली रिस्पॉन्स शीट तुमच्या ओपन होत जातील. ठीक आहे, सुरुवातीला फक्त ऑलवेज ओपन वर क्लिक करा तुम्ही. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काय तर हिरव्या रंगामध्ये जर दिली असेल, ठीक आहे, काय ग्रीन कलर मध्ये हिरवा रंग. ओके, हिरवा रंग जर दिला असेल तुमच्या क्वेश्चन रिस्पॉन्स शीटला तर ते उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, रेड जर दिलं असेल तर चूक. ओके, रेड जर दिले असेल तर चूक. तर आता तुम्ही फास्ट मध्ये कसे मोजाल? ठीक आहे, तर आधी रेडवाले पूर्ण मोजून घ्या. रेडवाले जेवढे आहेत तेवढे मोजून घ्या. समजा तुमचे रेडवाले किती आले, रेडवाले समजा 30 आले. ओके, रेडवाले काय आले 30 आले, म्हणजे 30 तुमचे चुकीचे आहेत. बाकी वाचलेले जेवढे काय 70 बरोबर आहे, म्हणजे काय तुमचे 70 मार्क झाले. ओके, त्याच्यानंतर आता काय तुम्ही पहिल्यांदा MPC मोजता. ठीक आहे, आता MPC मध्ये समजा तुमचे किती 35 लालवाले 35 जे आहेत काय लाल दाखवले आहे. ठीक आहे, आणि 35 आणि हे किती 65. ठीक आहे, 35 आणि 5 5 5 10 शून्य आला चला 1 ठीक आहे 6 आणि 3 10. ठीक आहे, तर काय तुमचे 65 बरोबर आणि काय 35 चूक. जर तुमचे 35 चूक असतील तर तुमचे 65 बरोबर. ओके, तर अशा प्रकारे काय तुम्ही सर्व याचे चेक करू शकता. ओके, सो मला MS मध्ये किती MS मध्ये माझा स्कोर आलेला आहे या ठिकाणी 66 मार्क. त्यानंतर राज्यसेवेमध्ये आहेत मला राज्यसेवेमध्ये मिळाले 56. त्यानंतर UPSC मध्ये मला मिळाले 76 मार्क. ग्रुप B ग्रुप C मध्ये मिळाले ग्रुप B आणि C मध्ये मिळाले आहेत 73 मार्क. आणि SSC मध्ये मिळाले आहेत 55 मार्क. ठीक आहे, ओके, तर अशा प्रकारे मॅप तुम्ही चेक करून घ्या आणि एका पेजवर लिहा. तसं मी आपल्या ग्रुपवरती पोल टाकलेला आहे, त्यामध्ये मग तुम्ही तुमचे मार्क टाका तुम्हाला किती आहेत, म्हणजे 90 प्लस आहे काय. ठीक आहे, तर आपला पोल असा आहे 90 प्लस. त्यानंतर काय 80 ते 90च्या दरम्यान तुम्हाला किती मुलांना मार्क आहेत. त्याच्यानंतर मग 70 ते 80च्या दरम्यान किती मुलं आहेत. ओके, त्याच्यानंतर काय 60 ते 70च्या दरम्यान किती मुलं आहेत. ओके, त्याच्यानंतर मग 60 ते 50 ते 60च्या दरम्यान किती मुलं आहेत. 50 ते 60च्या दरम्यान किती मुलं आहेत. आणि मग काय 40 ते 50च्या दरम्यान किती मुलं आहेत. ओके, 40 ते 50च्या दरम्यान किती मुलं आहेत. अशा प्रकारे आपण
सर्व याचा पोल घेतला टाकलेला आहे याच्या कुठे आपल्या ग्रुपवरती प्रशिक मॅथ अकॅडमी या टेलिग्राम ग्रुपवर तुम्ही जॉईन व्हा. तिथं तुम्हाला काय या संबंधित पोल मिळेल. त्या पोलवर तुम्ही क्लिक करा म्हणजे जेणेकरून काय आपल्याला एक अंदाज येईल की मुलांचा स्कोर किती येत आहे, बार्टीमध्ये किती आहे, महाज्योतीमध्ये काय, त्या अनुषंगाने आपल्याला एक आयडिया येऊन जाईल की पोरांचा स्कोर किती आहे. ठीक आहे, त्या अनुषंगाने मग प्रत्येक कॅटेगरी वाईज सुद्धा काय म्हणजे महाज्योती, सारथी, बार्टीचा सुद्धा घेऊ. पण आधी सुरुवातीला आपण काय सर्व याचा एक पोल घेऊ. ओके, त्या अनुषंगाने मग आपल्याला कळेल की मुलांना मार्क किती आहेत. जर तुमचे 90 प्लस आहेत तर जेन्युइन तुम्ही इथं द्या म्हणजे जेणेकरून काय आपल्याला एक अंदाज येईल की मुलांना मार्क किती आहेत. ओके, सो तुमचे 90 प्लस असतील तर 90 प्लस घ्या. 80 ते 90च्या दरम्यान असेल तर 80च्या 90 याच्यामध्ये पोलवर क्लिक करा. 70 ते 80 असेल तर 70 ते 80च्या याच्यावर करा. 60 ते 70 असेल तर 60 ते 70च्या याच्यावरती क्लिक करा. ठीक आहे, त्याच्यानंतर 50 ते 60 असेल तर 50च्या 60 याच्यावर करा आणि 40 ते 50 असेल तर 40 ते 50 याच्यावरती क्लिक करा. ठीक आहे, जेणेकरून आपल्याला एक अंदाज येईल की मुलांना मार्क किती आहेत. ठीक आहे, तर तुम्ही आपले जेन्युइन मार्क टाका. तिथे काही तुक्का मारू नका. जेवढे तुमची इमानदारीचे मार्क आहेत तेच फक्त मार्क टाका. ठीक आहे, तर याची लिंक मी कुठे देत आहे तर लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्या लिंकला काय तुम्ही क्लिक करून टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि तिथं जो काही पोल येईल ठीक आहे त्या पोलवरती तुमचे मार्क दिसतील त्याच्यावर तुम्ही क्लिक करा. मग एक काही आपल्याला अंदाज येईल. ओके, सो ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही चेक करून घ्या. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.